बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल असे मुख्यमंत्री यांनी ही योजना जाहीर केली। ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। त्यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल। राज्यातील 90 लाख ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारच्या माध्यमातून आनंदाचे 5 निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेले आहेत। ज्या नागरिकांचे वय 60 वर्षे पार झाले आहे अशांना याचा लाभ आता भेटणार आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक तक्रारी लक्षात घेऊन सरकारच्या माध्यमातून हा सर्वात मोठा निर्णय घेतल्याचं या ठिकाणी सरकारने म्हणलेलं आहे। वयाच्या 60 नंतर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या या तक्रारी होत्या, जसे की उतरते वय असल्यामुळे दवाखान्याचा वाढलेला खर्च, यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। काहींना बीपी शुगरचा त्रास आहे, काहींना वेगवेगळ्या अंगामध्ये आजार भरले आहेत आणि ज्येष्ठांसाठी मोफत दवाखान्याची सुविधा करून द्यावी अशी मागणी सतत ज्येष्ठ नागरिक करत होते। या निर्णयाला सरकारच्या माध्यमातून आज मंजुरी मिळाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केल्या, तुम्ही आत्ताच त्या ठिकाणी पाहिलेले आहे। यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी पहिला आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे इथून पुढे सर्वांचा मोफत दवाखान्याचा खर्च राज्य सरकार आता इथून पुढे करणार आहे। प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांच्या बीपी शुगरच्या गोळ्या देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफत या ठिकाणी आता तुम्हाला दिल्या जाणार आहेत। परंतु यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे वय 60 वर्ष कंप्लीट झालेले असले पाहिजे, तरच याचा लाभ आता तुम्हाला या ठिकाणी घेता येणार आहे। कित्येक दिवसापासून रखडलेली ही मागणी आता सरकारच्या माध्यमातून पूर्ण झाल्याचे पाहायला मिळतंय। येणाऱ्या 1 तारखेपासून हा लाभ ज्येष्ठ नागरिकांना घेता येईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। परंतु हा लाभ कसा घ्यायचा, कोणत्या ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ मिळणार आहे नक्की बघा, कारण यामध्ये 90 लाख ज्येष्ठ नागरिकांनाच हा लाभ मिळणार आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक 1,40,00,000 आहेत, परंतु त्यापैकी 50 लाख ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ मिळणार नाही। याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। बघा, मुख्यमंत्री साहेबांनी 5 मोठे निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेऊन टाकले आहेत। यामध्ये पेन्शनची सुविधा आहे, मोफत दवाखान्याची सुविधा आहे, तसेच अजून पण वेगवेगळे लाभ सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी घेण्यात आले आहेत, जे ऐकून तुम्हाला या ठिकाणी आनंद होणार आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। हा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना नेमकं काय काय करावं लागणार आहे आता या ठिकाणी आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। सरकारच्या माध्यमातून वयाच्या 60 वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना खुश करण्यासाठी हा सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा 2 नंबरचा आनंदाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय, तो म्हणजे ज्येष्ठांसाठी वय जास्त असल्यामुळे खर्चा पाण्यासाठी पैशांची कमतरता भासत होती आणि उतरते वय असल्यामुळे त्या ठिकाणी काम सुद्धा कुठे करता येत नाही। त्यामुळे महिन्याला थोडी का होईना पण खर्चाला पेन्शन सरकारने द्यावी अशी मागणी या ठिकाणी आता ज्येष्ठ नागरिकांची होत होती। या मागणीला देखील सरकारने मान्यता दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे तुम्हाला महिन्याच्या महिन्याला या ठिकाणी सरकारने 4,500 रुपये पेन्शन आता सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी घेतला आहे। आतापर्यंत फक्त पेन्शन मिळणार अशा प्रकारच्या आतापर्यंत बातम्या येत होत्या। अखेर सरकारच्या माध्यमातून हा निर्णय या ठिकाणी फायनल आज घेऊन टाकलाय। त्यानंतर पुढील अजून पण अशा प्रकारचे 3 मोठे आनंदाचे निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून आता जाहीर करण्यात आलेत, जे ऐकून तुम्हाला खूप आनंद होणार आहे। त्यामुळे तुमचं जर वय वर्ष 60 वर्ष पार झालेलं असेल तर तुम्हाला सुद्धा हे 5 मोठे आनंदाचे निर्णय याचा फायदा राज्य सरकारच्या माध्यमातून आता दिला जाणार आहे। त्यामुळे हा लाभ तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे। तर बघा, वयाच्या 60 वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी घेऊन टाकलाय। मग आता कोणाकोणाला लाभ भेटणार, यासाठी काय काय प्रोसेस आहे तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे आता समजणार आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी गेले 5 वर्षांमध्ये राज्य सरकारने आता ज्येष्ठांसाठी एकही निर्णय या ठिकाणी घेतला नव्हता, म्हणून ज्येष्ठांसाठी आता सर्वात मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी आज घेतला आहे। यामध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचे 5 निर्णय या ठिकाणी आज घेण्यात आले आहेत। कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अर्थमंत्री ते उपमुख्यमंत्री आहेत ते म्हणजे अजितदादा पवार, आता त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब
या तिघांनी मिळून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी जाहीर केला। याचा GR देखील काढण्यात आला आहे। त्यामध्ये गेल्या 6 महिन्यापासून ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या। त्यामध्ये वय वर्ष 60 झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना व्यवस्थित चालता येत नाही, डोळ्यांना त्यांच्या व्यवस्थित दिसत नाही त्या ठिकाणी, तसेच महिन्याच्या महिन्याला BP शुगरच्या गोळ्यांना पैसे या ठिकाणी लागत असतात, पण जवळ अजिबात पैसेच नसतात। या वयामध्ये कोणता ना कोणता आजार कायम या ठिकाणी शरीरामध्ये घर करून या ठिकाणी बसलेला असतो। तसेच या ठिकाणी ज्येष्ठ या ठिकाणी म्हणत होते की आम्हाला त्या ठिकाणी आमची मुलं पण सांभाळत नाहीत। याबद्दलचा एक कायदा सुद्धा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पारित केले असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। मग आता 5 आनंदाचे निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून कोणते कोणते घेण्यात आले आहेत? यामध्ये महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात काही पैशांची देखील आता या ठिकाणी तुम्हाला लाभ देण्याचा निर्णय देखील सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। तसेच वर्षाला ज्येष्ठ नागरिकांना दवाखाना देखील मोफत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। म्हणजे वर्षाचं तुमचं जे काय सर्दी, ताप, खोकला, किरकोळ आजार देखील सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला मोफत त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। इथून पुढे ज्येष्ठ नागरिकांना कोणताही आजार झाला, अगदी सर्दी खोकला जरी झाला, साधा आजार जरी झाला, तरी पण कोणत्याही दवाखान्यामध्ये तुम्हाला उपचार मोफत या ठिकाणी करता येणार आहे। यासाठी ज्येष्ठ नागरिकांना पटकन एक कार्ड काढणं गरजेचं आहे। सर्व जे लाभ आहेत ते पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी देण्यात येणार आहे। ज्येष्ठांसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी म्हणावा लागेल। यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांना एक कार्ड काढणं गरजेचं आहे आता, आणि यासाठी तुम्हाला एक अर्ज सुद्धा भरून देणं गरजेचं आहे। कारण हा अर्ज भरल्याशिवाय आता ज्येष्ठांच्या बँकेच्या खात्यावर पेन्शनच्या स्वरूपात या ठिकाणी पेन्शन येणार नाही। त्यामुळे ज्येष्ठांसाठी एक अर्ज सुद्धा भरायचा आहे, एक नवीन कार्ड सुद्धा काढणं गरजेचं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यात आले, वय वर्ष 60 असणाऱ्या नागरिकांसाठी 5 आनंदाचे निर्णय या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आता लागू करण्यात या ठिकाणी आले आहेत। तुमचं पण वय वर्ष 60 पूर्ण झालं असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीचं जर 60 वयावरील नागरिक कोण असतील तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं फायद्याचे आता ठरणार आहे। तुमचं वडील असतील, तुमचं त्या ठिकाणी एखादी आई असेल, तुमची काकू असेल, आत्या असेल, कोणी पण 60 वयावरील असेल तर त्यांना महिन्याच्या महिन्याला 4500 रुपये पेन्शन वयाच्या 60 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना देण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी तुम्हाला देण्याचा निर्णय झाला आहे। तसेच 1 रुपयापासून अगदी मग ते किती पण असू द्या, लाखो रुपयाचा खर्च असू द्या, ज्येष्ठांसाठी सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या ठिकाणी घेण्यात आला आहे। गेले 6 महिन्यापासून आता तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही निर्णय ज्येष्ठांसाठी घेतले नव्हते, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत। बघा, या ठिकाणी आता परिपत्रक सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून काढण्यात आले। बघा, ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणतं परिपत्रक आहे, कोणती कागदपत्रासहित तुम्हाला लाभ भेटणार आहे, अटी पात्रता सरकारने काय लावलेत, आता ही 100% खरी बातमी आहे। त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। 4500 रुपये पेन्शन आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय झाला आहे। दवाखान्याच्या गोळ्याचे पैसे असतील किंवा दवाखाना करायचा असेल तर तो मोफत मिळण्यासाठी ज्येष्ठांना एक कार्ड सुद्धा काढणं गरजेचं आहे। कोणतं कार्ड आहे, त्यासाठी तुम्हाला आता पेन्शन बँकेत देण्यासाठी अर्ज कसा भरायचा आहे तो सुद्धा सविस्तरपणे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येईल। ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारला या ठिकाणी एक परिपत्रक देखील पोहोचलेलं मागच्या महिन्यामध्ये होतं। त्या परिपत्रकामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या विविध तक्रारी होत्या। यामध्ये अशा तक्रारी होत्या की वय वर्ष 60 असल्यामुळे आता वयाच्या 60 वरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना सारखंच या ठिकाणी अशक्तपणा येऊ लागलाय। वय जास्त असल्यामुळे त्यांना व्यवस्थित त्या ठिकाणी चालता येत नाही, पायाची ताकद गेलेली आहे, डोळ्यांना व्यवस्थित दिसत नाही। त्यातच आता या वयामध्ये मुलं पण त्यांची सांभाळत नाहीत। त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून अत्यंत मोठा आणि आनंदाचा निर्णय या ठिकाणी आज झालेल्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घेऊन टाकलाय। ज्येष्ठ नागरिकांना हा निर्णय आता तुम्हाला येणाऱ्या 1 तारखेपासून लागू करण्यात येणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढील 15 दिवसांच्या आतमध्ये राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारचे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
त्यांच्या माध्यमातून आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 40,000 कोटी रुपये निधी या ठिकाणी मागवण्यात आला आहे। हा 40,000 कोटी निधी 60 वयावरील 90 लाख आता ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी हा लाभ देण्यासाठी मागवला आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। मग राज्य सरकारच्या माध्यमातून हा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठांसाठी काही अटी पात्रता देखील आता घालण्यात आल्या आहेत। या अटी शर्तीमध्ये जर तुम्ही बसला तरच तुम्हाला या ठिकाणी महिन्याच्या महिन्याला 4,000 रुपये 4,500 रुपये पेन्शन आणि दवाखान्याचा खर्च मोफतपणे देण्यात येणार आहे। त्यामुळे हे मोठे मोठे लाभ तुम्हाला घेण्यासाठी आता काही अटी पात्रता कोणत्या कोणत्या लावलेत तुम्ही नक्की या ठिकाणी बघायचं आहे। ज्येष्ठांसाठी या ठिकाणी सर्वात मोठी पहिली अट लावण्यात आल्या ती म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या आता उत्पन्नाची मर्यादा या ठिकाणी सरकारने ठरवली आहे। जर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचं उत्पन्न वार्षिक 2.5 लाखांच्या वरती असेल तर त्यांना हा लाभ या ठिकाणी मिळणार नाही, कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले गोरगरीब आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ देण्यात येणार आहे। जर वार्षिक उत्पन्न तुमच्या घरातील रेशन कार्डावरती जेवढ्या जणांची नावे आहेत तेवढ्यावर या ठिकाणी जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती जर या ठिकाणी गेला असेल तर अशा ज्येष्ठांना या ठिकाणी लाभ देण्यात येणार नाही। त्यामुळे तुम्हाला आता एक अर्ज भरताना तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचं आहे। जे उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असेल तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे। त्यानंतर दुसरी अट सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आल्या ती म्हणजे घरामध्ये तुम्हाला पिवळे किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड जर तुमच्याजवळ असेल तरच तुम्हाला हा लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्याचं कारण म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितले आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड त्याच नागरिकांना देतो ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा आत आहे, तसेच ते गोरगरीब म्हणून सरकारने या ठिकाणी आता निवडले आहेत त्यांनाच आता पिवळे व केशरी रेशन कार्ड देतो। म्हणून ज्येष्ठ नागरिकांनो तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे का नक्की बघा। तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या घरामध्ये त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नसावा, कारण सरकारने सांगितले सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही स्वरूपाचा लाभ या ठिकाणी देण्यात येणार नाही असं सांगण्यात आले। त्यामुळे तुमचा मुलगा असेल किंवा तुमचा नातू असेल तर तो त्या ठिकाणी पोलीसमध्ये नसावा, आर्मीमध्ये नसावा, कोणत्याही या ठिकाणी सरकारी सेवेमध्ये रुजू नसावा तरच तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता लाभ या ठिकाणी आता मिळणार आहे। त्यानंतर अजून कोणत्या अटीपात्र आहेत आणि त्यानंतर तुम्हाला 4,500 पेन्शन मिळण्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दवाखान्याचा मोफत खर्च कोणता या ठिकाणी कशा स्वरूपामध्ये करता येणार आहे आणि अजून आनंदाचे कोणकोणते निर्णय घेण्यात आलेत हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये समजून घ्यायचं आहे। पण त्याआधी 3 नंबरची पात्रतेमध्ये तुम्ही बसताय का नक्की हे तुम्ही आता पाहून घ्यायचं आहे। सरकारने लावलेल्या 3 नंबरच्या पात्रता आहेत तर यामध्ये इन्कम टॅक्स घरातील कोणताही व्यक्ती भरत नसावा। सरकारने यापासून एक उद्देश या ठिकाणी सरकारचा लक्ष देतोय की गोरगरीब ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये या ठिकाणी आता घेण्यात आला आहे। आता एक तुम्हाला अर्ज भरायचा आहे, अर्ज भरण्यासाठी 0 रुपये लागणार आहेत। अजिबात तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी पैसे लागणार नाहीत, परंतु हा अर्ज भरण्यासाठी ज्येष्ठांना काही कागदपत्रे देखील सादर करावी लागणार आहेत। ती कागदपत्रे नेमकी कोणती आहेत हेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहिलं कागदपत्र लागणार आहे तुम्हाला ओळखपत्र। ओळखपत्रामध्ये तुम्हाला 3 कागदपत्रे लागणार आहेत। यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदान कार्ड या तिन्हीपैकी एक कोणतंही देऊ शकता, परंतु तुम्ही सोयीस्कर म्हणून या ठिकाणी मतदान कार्डाचं झेरॉक्स द्यायचं आहे, कारण आधार कार्डाचं झेरॉक्स तुम्ही द्यायला गेला तर ते अपडेट करायला सरकार सांगतं, परंतु तुम्ही मतदान कार्ड हे ओळखपत्र याचं झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मागवलंय। त्यानंतर दुसरं कागदपत्र मागवले ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला। उत्पन्नाचा दाखला तुम्हाला कुठून घ्यायचा आहे तर तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा तलाठी ऑफिस मधला तुम्हाला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी घ्यायचा आहे। परंतु तुम्ही हेही लक्षात ठेवा उत्पन्नाचा दाखला घेत असताना 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न असलेला उत्पन्नाचा दाखला तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी मिळवायचा आहे। तसेच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतीची अट घालण्यात आल्या। ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबामध्ये 10 एकरपेक्षा जास्त शेती असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी बाहेर काढण्यात आले। त्याचं कारण म्हणजे सरकार म्हणते गोरगरीब आणि गरजू ज्येष्ठ नागरिकांना हा लाभ देण्यात येणार आहे, त्यामुळे ही अटी पात्रता या ठिकाणी आता लावण्यात आल्या आहेत। मग आता पेन्शन कशी मिळवायची आणि दवाखान्याचा खर्च मोफत कसा मिळवायचा नक्की पहा। या ठिकाणी आपण पाहत आहोत ज्येष्ठ नागरिकांना आता एक अर्ज भरणं गरजेचं आहे। हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे आणि कार्ड कोणतं काढायचं आहे बघा।
सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक कार्ड काढायचं आहे। कदाचित तुमच्याजवळ असेल पण तर ते कार्ड म्हणजे ज्येष्ठ नागरिक कार्ड, म्हणजे तुम्ही ज्येष्ठ नागरिक कार्ड असल्याचा म्हणजे तुमचं वयवर्ष 60 वर्ष असल्याचा पूर्ण त्या ठिकाणी पुरावा लागणार आहे। त्यासाठी ज्येष्ठ नागरिक हे कार्ड मिळतं, तर ते ज्येष्ठ नागरिक कार्ड तुम्हाला काढून घेणं तातडीनं गरजेचं आहे, कारण ज्येष्ठ नागरिक कार्ड नसणाऱ्या नागरिकांना हा लाभ मिळणार नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला या ठिकाणी अर्ज कसा भरायचा, तर अर्ज कुठं भरायचा तर लक्षात ठेवा, एक अर्ज तुम्हाला आयुष्यमान भारत कार्ड त्या ठिकाणी पहिल्यांदा काढायचा आहे। आयुष्यमान भारत कार्ड त्या ठिकाणी काढलं नसल्यावर त्या ठिकाणी तुम्ही आता रजिस्टर करायचं आहे। कसं रजिस्टर करायचं आहे, तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात आणि त्या ठिकाणी आयुष्यमान भारत कार्ड या ठिकाणी तुम्ही आता नेट कॅफे मध्ये जाऊन तुम्ही या ठिकाणी रजिस्टर करायचं आहे। काय रजिस्टर करायचं आहे तर या ठिकाणी 5 लाखापर्यंत आयुष्यमान भारत कार्डवरती सरकारच्या माध्यमातून आता मोफत उपचार दवाखान्याचा देण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला 4000 पेन्शन त्या ठिकाणी कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे तर लक्षात ठेवा, आता मुख्यमंत्री वयश्री योजना गेल्या 2 वर्ष झालं बंद करण्यात आली होती। आता मुख्यमंत्र्यांनी परत एकदा चालू करण्याचा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आला आहे। त्यामुळे ज्या नागरिकांनी आता 60 वर्ष कंप्लीट केलं आहे त्यांना पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून GR काढण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला आता पहिला जी पेन्शन तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून मिळत होती, तर ती पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून 4500 रुपये पेन्शन मिळण्याची शक्यता आहे। तसेच आयुष्यमान भारत कार्डवरती तुम्हाला दवाखान्याचा मोफत सुविधा या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतला आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।